मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंची चर्चा आहे। 5 जुलैला विजय मेळाव्यात दोन भाऊ एकत्र आले होते। त्यानंतर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला म्हणून गेले होते। आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले होते आणि त्यामुळे आता ठाकरे बंधूंमध्ये नव्या युतीचा श्री गणेशा होणार का ही चर्चा सुरू झाली। त्याविषयीचा हा रिपोर्ट। ही दृश्य आहेत ठाकरे बंधूंच्या नात्याच्या नव्या श्री गणेशाची। ही दृश्य आहेत 20 वर्षातील कटू आठवणींच्या विसर्जनाची। कारण उद्धव ठाकरे प्रथमच राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले होते। गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थावर हजेरी लावत बाप्पाचं दर्शन घेतलं। यावेळी ठाकरेंच्या 3 पिढ्यांचा हा फोटो खूपच बोलका आहे। भिंतीवरील फोटोमध्ये प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे दिसतायत। तर या फोटो समोरच उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र येत खास पोज दिली आहे। दरम्यान दोन्ही भावांना श्री गणेशानं सुबुद्धी दिली असून बाप्पा अशीच सुबुद्धी देवो असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय। दोघंही भाऊ एकत्र आहेत, निवडणुकीच्या दृष्टीने देखील कुठेतरी हे पाऊल आहे। मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत, ते एकत्रितच राहावेत, अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना। अरे अख्ख्या महाराष्ट्रात असे किती बंधू एकत्र येत असतील, ते आले म्हणजे काय आहे? आम्ही आलो, आम्ही दरवर्षीच येतो, त्याला मूर्त पाहत नाही देवाकडे यायला। शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे अनेकदा मातोश्रीवर वेगवेगळ्या कारणानं गेलेत। मात्र उद्धव ठाकरेंनी प्रथमच राज ठाकरेंच्या निवासस्थानाची पायरी चढली। यावेळी दोन्ही कुटुंबीय 2 तास सोबत होते, एकत्र स्नेहभोजनही केलं। या प्रसंगी ठाकरे कुटुंब वगळता इतर कोणीही नेते उपस्थित नव्हते। दरम्यान गणपती कोणाला पावला हे येत्या दिवसात समजेल असा निशाणा खासदार श्रीकांत शिंदेंनी लगावलाय। आता गणेशोत्सव आहे, उत्सव बघा, उत्सवाचं महत्वच हे असतं की नातेवाईक, दुरावलेले आपले लोक, हे सगळे लोक जे आहेत ते उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येत असतात आणि चांगल्या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत, भेटीगाठी। राज ठाकरेंच्या घरी इतक्या वर्षांच्या नंतर उद्धव ठाकरे बघा, आता कोणाला पावला गणपती तो तर येणाऱ्या काळामध्ये कळेल आपल्याला। उद्धवजी जर राजसाहेबांकडे गेले असेल तर पारिवारिक संबंध आहे, पारिवारिक त्या ठिकाणी हा क्षण आहे। गणरायाला जाणे, गणराया परिवारामध्ये साजरा करणे, मला वाटतं याला राजकीय दिवस मानू नये। हा ठाकरे परिवाराकरता, त्यांचा परिवाराला एकत्र येऊन गणरायाची पूजा करण्याचा दिवस आहे। ठाकरे बंधूंच्या गेल्या 2 महिन्यातील ही 3री भेट आहे। याआधी 5 जुलैला मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर आले। मग 27 जुलैला राज ठाकरेंनी थेट मातोश्री गाठत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तर 27 ऑगस्टला गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे प्रथमच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले। 17 जुलै 2012 उद्धव ठाकरेंना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। राज ठाकरेंनी तातडीनं तिकडे धाव घेतली। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज ठाकरे स्वतः कार चालवत उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर घेऊन आले। 17 नोव्हेंबर 2012 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र दिसले। 10 जानेवारी 2015 दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुंबईत उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांचं प्रदर्शन, राज ठाकरे आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहिले। 12 डिसेंबर 2015 शरद पवारांच्या 75 निमित्त ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येण्याचा योग जुळून आला। 27 जानेवारी 2019 राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे यांच्या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरे कुटुंबासह हजर राहिले। 28 नोव्हेंबर 2019 उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे सहपरिवार उपस्थित होते। 23 जानेवारी 2021 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला राज ठाकरे हजर होते। 22 डिसेंबर 2024 राज ठाकरेंची बहीण जय जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र आले। 5 जुलै 2025 मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे
यांच्यासह ठाकरे कुटुंब एकत्र आलं. 27 जुलै 2025 उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले. 27 ऑगस्ट 2025 गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ इथं पोहोचले. गेली काही वर्ष तशी काही फारशा गाठीभेटी किंवा कुठल्या निमित्ताने होत नव्हत्या, त्याने या निमित्ताने झालेल्या आहेत आणि कुठेतरी ती कौटुंबिक जवळीक वाढताना दिसते. या पलीकडे कुठलंही राजकीय भाष्य करणं हे योग्य होणार नाही, कारण शेवटी दोन वेगळे पक्ष आहेत. कार्यकर्ते असं आहे की राजकीय संस्कृती महाराष्ट्राची जी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही पक्षाचं काही शत्रुत्व असावं असं काही आवश्यक नसतं. आणि थोडंसं ते होतं की वरती थोडीशी कौटुंबिक जवळीक दिसल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जवळीक होते, पण त्यातून कुठलाही राजकीय अन्वयार्थ आता काढणं हे थोडंसं घाईचं होईल. उद्धव साहेब स्वतः राजसाहेबांकडे गणपतीच्या दर्शनासाठी आलेले. आम्ही त्यांच्यासोबत होतो आणि अतिशय खेळीमेळीचं वातावरण होतं. राजकीय चर्चा आजची राजकीय चर्चा नव्हती. आज ते बघा एका भावाकडे गणपती होता, दुसरा भाऊ दर्शनासाठी आलेले, एवढंच नाही. पण झालं ना कधीपासून सगळे 5 तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर भरपूर वेळा आपण एकत्र आलो आणि आता भविष्यात एकत्रच यायचं आहे ना. राज ठाकरेंनी 2006 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेची स्थापना केली. ताटातूट झाल्यापासून उद्धव आणि राज ठाकरे अनेकदा एकत्र आलेत, पण मनोमिलन मात्र झालं नव्हतं. मात्र आता दोघा बंधूंची वाटचाल ही मनोमिलनाकडे सुरू असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. आता ठाकरेंच्या या मनोमिलनाचं नव्या राजकीय युतीत रूपांतर कधी होणार याकडे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय. श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.